हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स बघूयात. तर याचं स्ट्रक्चर आणि त्याचे यूज काय आहेत ते बघूयात. टू एक्सप्लेन डेली ॲक्टिव्हिटीज, रिपीटेड ॲक्शन अँड हॅबिच्युअल ॲक्शन वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज येतात, डेली ॲक्टिव्हिटीज येतात, रिपीटेड ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे आपण पुन्हा पुन्हा करतो त्या येतात, अँड हॅबिच्युअल ॲक्शन जे की नेहमीची सवय असते. जसं की आपण हे बघा, डेली ॲक्टिव्हिटीज म्हणजे सकाळी लवकर उठणं, आंघोळ वगैरे करणं, हे झाले डेली ॲक्टिव्हिटी. रिपीटेड म्हणजे आपण सकाळी पावडर लावतो, फ्रेश झाल्यावरही पावडर लावतो म्हणजे, आणि नंतर बाहेर कुठे जायचं असेल तरी पावडर लावतो म्हणजे काय झालं, रिपीटेड ॲक्शन झाली. अँड हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे काय, एखाद्याला सकाळी उठल्यानंतर गाणी ऐकण्याची सवय असते किंवा पेपर वाचण्याची सवय असते, या झाल्या हॅबिच्युअल ॲक्शन. आणि वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कधी यूज करत असतो, तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये यूज करत असतो. तर मग याचं स्ट्रक्चर बघूयात सिंपल प्रेझेंट टेन्सचं. सब्जेक्ट प्लस V1 असतो, इथं बघा V1 असतो आणि ऑब्जेक्ट, आणि शेवटी लक्षात ठेवायचं मराठीतलं सेंटेन्स जे असतं ते काय असतं, करते. काय असतं तर करते असते. मग आता याचे पॉझिटिव्ह सेंटेन्स बघूयात. हे प्लस आणि व्ही म्हणजे काय समजायचे की हे काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आता बघूयात. आता तुम्हाला याचं सोपं सांगते मी की याच्यामध्ये काही फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन सिंग्युलर जे असतात त्यांच्यासोबत आपल्याला काय यूज करायचं, यस किंवा ईएस यूज करायचे. मग आता कोणासोबत यस किंवा ईएस यूज करायचं ते सांगते इथे. ही, शी, इट आणि राम. जेव्हा आपण यांनी चालू करतो सेंटेन्स, ही, शी, इट आणि राम यांनी चालू करतो, तेव्हा इयस किंवा यस हे आपल्याला व्हर्बला जोडायचे. कुठे, V1ला ॲड करायचं आहे. तर बघूयात आपण. आता आय आणि वी, यू हे जे आहे त्यांच्यासोबत नाही यूज करायचे, हे पण लक्षात ठेवा. ही, शी, इट आणि राम. आता राम म्हणजे कोण, हा थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन आहे, म्हणून याच्यासोबत पण आपल्याला यस किंवा ईएस हे प्रत्यय लावायचं. ते डिपेंड कशावर असतं, व्हर्बवर असतं. व्हर्ब जसं असेल तसं आपल्याला यस किंवा ईएस लावायचं. तर ते कोणत्या व्हर्बला लावायचं ते पण सांगते. चल बघूयात तर काही याचे सेंटेन्स. आय गो टू ऑफिस एव्हरी डे. बघा, ऑफिसला काय जातोय आपण, एव्हरीडे जातोय म्हणजे हे काय झालेलं आहे, आपलं डेली ॲक्टिव्हिटी झालेली आहे. वी लर्न इंग्लिश इन व्हर्टेक्स. आम्ही कुठे शिकतोय सध्या, तर व्हर्टेक्समध्ये शिकतोय. दे प्ले फुटबॉल ऑन एव्हरी संडे. हे बघा, हे काय आहे, हॅबिच्युअल ॲक्शन आहे. एव्हरी संडेला होतंय ते म्हणजे हॅबिच्युअल ॲक्शन झाली ती. यू अटेंड क्लास रेग्युलर. ही गोज टू कॉलेज. तो कुठे जातो, कॉलेजला जातो. रोहित प्लेज चेस. रोहित चेस खेळतो. शी लर्न इंग्लिश. ती इंग्लिश शिकते. इट वर्क्स ब्युटिफुल. ते वर्क चांगलं आहे किंवा सुंदर आहे. शी इम्प्रूव्ज इन इंग्लिश. ती स्वतःला इम्प्रूव्ह करते. कशामध्ये, इंग्लिशमध्ये. वी परचेस टीव्ही. वी बघा इथं वी सोबत यस किंवा यस लावलेलं नाही, आपण बघूयात कोणासोबत लावलंय तर नंतर. आय रोस्ट ब्रेड. मी ब्रेड भाजते किंवा भाकरी वगैरे भाजते. ही क्लॅप्स फॉर मी. तो माझ्यासाठी टाळा वाजवतो. आय प्रे फॉर माय फॅमिली. मी माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करते. वी टेक ब्रेकफास्ट अँड टी. आम्ही नाश्ता आणि चहा घेतो. आय रिसीव माय क्वेस्ट. आय रीड नोवेल. शी ड्रॉज ट्री. आता याच्यामध्ये बघा, हे शी, नंतर इथं ही, नंतर हा शी, ही, नंतर हा रोहित, ही, आणि हे यांच्या सगळ्यांच्या तिथं आहे V1ला यस लागलेला आहे. इथं बघा यस लागलेला आहे. इथं बघा, इथं अजून इथं यस लागलेला आहे आणि इथे यस लागलेला आहे. ऑदर कुठेही लागलेलं नाही. म्हणजे हे काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, ते लक्षात ठेवायचे. आपण असेच बघूयात, यस आणि ईएस कोणासोबत यूज काय करायचंय, कोणत्या व्हर्बला यूज करायचं आहे. तर आपण बघूयात
की याच्यामध्ये यस आणि ईएस कोणासोबत कसं यूज करायचे. तर IMP काही तुम्हाला ज्या गोष्टी आहेत ते सांगते मी इथं. IMP करून ठेवा. वेन सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स इज थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट अँड नाऊन. जसं की आपण ही, शी, इट आणि इथं राम घेतलेलं होतं. दॅट टाईम वी ॲड यस ऑर ईएस टू मेन वर्ब. हे ऑलरेडी मी सांगितलंय तुम्हाला. आता त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे बघा. मोस्टली वी ॲड्स यस. आपण जास्त काय यूज करत असतो तर यस ॲड करत असतो. आता रूल्स बघा. इफ वर्ब्स एंड विथ SH, CH, SS, X, O, WE, तर सिम्पली वी सिम्पली ॲड ES. तर हे जे आहेत SH, CH, SS, X and O, we simply add ES. Example, pass, passes, catch, catches. याला आपण यूज करत असतो ES. नेक्स्ट रूल बघा आता. when verb ends with Y and therefore there is a consonant, then Y become I and we add ES. तेव्हा पण आपल्याला ES यूज करायचं असतं. when verb ends with Y and before Y there is vowel, then we add yes. आपण तेव्हा काय करत असतो. yes यूज करत असतो. एक्झाम्पल, try, tries, study, studies, buy, buys, enjoy, enjoys. या पद्धतीने आपण यूज करत असतो. आता याचे काही सेंटेन्स बघूयात. टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स वी यूज डू अँड डज ॲज हेल्पिंग वर्ब. आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तुम्ही म्हणाल अगोदर तर काहीच यूज नाही केले हेल्पिंग वर्ब, पण जेव्हा आपल्याला त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स करायचे असतात तेव्हा आपल्याला यांची गरज पडते. आय, वी, यू, दे यांच्यासोबत बघा हे IMP आहे. आय, वी, यू, दे यांच्यासोबत आपण डू यूज करणार आहोत. आणि ही, शी, इट अँड नाऊन. नाऊन म्हणजे एखाद्याचं नाव, त्यांच्यासोबत आपण डज यूज करणार आहोत. मग याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि लक्षात ठेवायचे मराठीमध्ये काय असणार आहे ते शेवटी करत नाही. आय डू नॉट लाईक मँगो. आय डू नॉट लाईक मँगो म्हणजे मला मँगो आवडत नाही. शी डज नॉट मेक्स पिकल्स. ती लोणचं बनवत नाही. इट डज नॉट एम्प्टी बॉक्स. तो बॉक्स एम्प्टी नाही. तर या पद्धतीने आपण काही याचे निगेटिव्ह सेंटेन्स पण पाहिलेले आहेत. आणि यस किंवा ES कोणाला लावायचे, कोणाला नाही लावायचे, कोणासोबत लावायचे हे पण आपण पाहिले. तर या पद्धतीने आय होप तुम्हाला हा सिम्पल प्रेझेंट टेन्स समजला असावा. थँक्यू.